झी 24 तास एक पाऊल पुढे। पिंपरी चिंचवडमध्ये असणाऱ्या धोकादायक इमारती पाडण्याचे आदेश आयुक्त श्रीकर परदेशी यांनी दिले। ठाण्यात झालेल्या इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी हे आदेश दिले। शहरात 1 एप्रिल 2012 नंतरच्या अनधिकृत बांधकामांवरती यापूर्वीच कारवाई सुरू आहे। विशेष म्हणजे 1 एप्रिल 2012 पूर्वीच्या धोकादायक इमारती पाडण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले। राज्य नगर सचिवांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाल्यानंतर पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रीकर परदेशी यांनी अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम आणखी तीव्र केली आहे। शहरातील सर्वच धोकादायक इमारती पाडण्याचे आदेश आयुक्तांनी प्रशासनाला दिलेत। सध्या शहरात 1 एप्रिल 2012 नंतरच्या तब्बल 2575 इमारती बेकायदा आहेत। त्या सगळ्यात आधी पाडण्यात येणार आहेत। ज्या इमारती त्यानंतर बहुमजली आणि अनधिकृत स्वरूपाच्या आहेत त्या निष्कासित केल्या जातील आणि नंतर उर्वरित अनधिकृत बांधकामं निष्कासित केली जातील। 31 मार्च 2012 पूर्वीची बांधकामं नियमित करण्याची घोषणा यापूर्वीच राज्य सरकारनं केली आहे। पण 2012 पूर्वीची धोकादायक बांधकामं आढळल्यास ती पण पाडली जातील असं आयुक्तांनी सांगितलंय। सर्वच अनधिकृत बांधकामं जी 1 एप्रिल 2012 नंतर झालेली आहेत त्या बाबतीत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पदनिर्देशित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। 1 एप्रिल नंतर झालेल्या अनधिकृत बांधकामांना कोणत्याही सोयीसुविधा जसं पिण्याचं पाणी, सांडपाणी कनेक्शन वगैरे बंद करण्यात यावं आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। अनधिकृत बांधकामांना महापालिकेच्या सोयीसुविधा द्यायच्या नाहीत हे आयुक्तांनी आधीच जाहीर केलंय। त्यातच बेकायदेशीर बांधकामं करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही देण्यात आलेत। त्यामुळे शहरातील पाडापाडीची मोहीम पुन्हा तीव्र होणार आहे। झी 24 ताससाठी कैलासपुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।